आज राजुऱ्यामध्ये एक मोठा बंजारा समाजाचा एक मोर्चा निघालेला आहे। हजारो संख्येने बंजारा बांधवांचे यांच्या मागण्या म्हणजे मागणी महत्वाची आहे। आपल्यासोबत बंजारा समाजाचे नेते आहेत, काय मागणी नेमकीच तुमच्या समाजाची काय मागणी आहे काय? बंजारा समाजाची एकच मागणी आहे की आमची बोली भाषा एक आहे, आमचा पेराव एक आहे, आमची जात एक आहे। म्हणून आमच्या समाजाला आदिवासी समाजातला आरक्षण मिळाला पाहिजे। आम्ही आदिवासी समाजावरती अन्याय करत नाही। आमची मागणी रास्त आहे की आम्ही अनुसूचित जमातीच्या या ठिकाणी प्रवर्गीकरण करून आम्हाला अनुसूचितच्या ब प्रवर्गामध्ये सामील करून आम्हाला जो अधिकार आहे, आमचा जो हक्क आहे तेवढा आम्हाला मिळाला पाहिजे। आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही। आमची मागणी ही शासनाच्या विरोधातली आहे आणि शासनाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरच्या 3-4 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या बंजारा समाजाचा जन आक्रोश मोर्चा अनुसूचित जमातीमध्ये सामील करा म्हणून चालू आहे। या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की आम्हाला अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावा, हैदराबाद गॅजेट लागू करावा। याप्रमाणे मराठा समाजाने हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे। त्याच धर्तीवरती बंजारा समाजाचे 1920 मध्ये बंजारा समाजाचे सुद्धा नोंदी अनुसूचित जमातीमध्ये आहे। म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करावा आणि आम्हाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावा, हीच आमची मागणी शासनाकडे आहे। आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी पोहरा देवीला जेव्हा 2018 मध्ये ते तत्कालीन मुख्यमंत्री होते, आजही सुद्धा मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला आरक्षणच्या शिफारसी केंद्र शासनाकडे करावं, अशी आमची त्यांच्या सुद्धा या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फतीने निवेदन देणार आहोत। या ठिकाणी आज तुम्ही निवेदन देत आहेत, पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? आमचा पुढचा पाऊल जर समजा या 15 दिवसामध्ये शासनाने आमच्या हक्केला नाही दिला तर याच्या पुढे आम्ही मुंबई जाम करू, नागपूरच्या राजधानीमध्ये सुद्धा उपराजधानीमध्ये आम्ही मोर्चा काढू आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बंजारा समाज एकत्र येऊन आमची बोली भाषा एक आहे, आमची राहणीमान एक आहे, आमचा व्यवहार एक आहे, आमच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये समाजाला विभागलेला आहे। म्हणून आमची मागणी एक आहे की बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे। आम्ही कोणाच्या विरोधात लढत नाही। धन्यवाद। नागपूर नंतर मुंबई हा पुढचा पाऊल असणार आहे। जोपर्यंत मागण्या होत नाही तोपर्यंत मोठा आंदोलन करायचा बंजारा समाजाने पाऊल घेतला।